रामकृष्ण हरी. माझी वाचेने सत्य बोला याचे तप केले साचे बहुकल्प. म्हणोनी हे गीता रूपी महाद्वीप लाधले अमूप फळ तिथे. अहो असामान्य पुण्यकर्मे जी नाना जन्मा माझी जोडिली ती. तुझ्या गुणगानी आवडी देऊन आज ऋणातून मुक्त झाली. जीवदशेची या घोर महारण्यी होतो मी शरणी सापडलो. आगविती माझी दुर्दशा दारुण नाहीशी करून टाकिलीस. गीता येणे नावे तुझी सर्वश्रेष्ठ कीर्ती ही बलिष्ठ सुविख्यात. अविद्येचा नाश करो नीती जगी वानवया जोगी झाली आम्हा. कौतुके सहजे रंकाची या घरी बैसो आली जरी महालक्ष्मी. तरी तया लागी निर्धन म्हणोनी गेले म्हणेल का कोणी सांग बरे. ना तरी सुदैवे तमाची या स्थानी बैसला यवनी चंडरश्मी. तरी मग तेच होय तेजोमय विस्मय तो काय असे येथे. परमाणुहून विश्वगमे सान ज्याचे थोरपण देखोन या. देव तो प्रकट न होई कासाच भावासारिखाच भक्तांची या. तैसेची हे माझे गीतेचे व्याख्यान जैसे अवव्राण खप पुष्पांचे. परितीही हौस पुरविली माझी समर्था अहो जी गुरुराया. म्हणून मी आता आपुल्या प्रसादे अगाध जी पदे गीतेतील विवरोनी स्पष्ट सांगेन ती सर्व. म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा तरी 15व्या अध्याया माझारी. या परी मुरारी श्रीहरीने शास्त्र सिद्धांताचे विस्तारे संपूर्ण केले विवरण अर्जुनासी. वैद्यराजे जैसे दाखवावे स्पष्ट असती जे गुप्त दोष देही. वृषाकारमिषे तैसे उपाधी ते विवरिले तेथे सांगोपांग. मायोपाधित जे चैतन्य साचार कुटस्थ अक्षर पुरुषतो. जीव चैतन्या ते संबोधुनिक्षर दोन्हीही प्रकार सांगितले. उपाधिरहित मग जे केवळ राहिले निर्मळ आत्मतत्व. उत्तम पुरुष ऐसे तया नाव देवोनिया सर्व स्पष्ट केले. तेथे शुद्ध ज्ञान हेची एक जाण प्रभावी साधन अंतरंग. तया ऐसा तया आत्मतत्वाचा प्रत्यय घ्यावया उपाय सांगितला. सांगावया जोगे म्हणून या आता नुरेची तत्वता अध्यायी ह्या. परी गुरु शिष्या प्रेमाचाची भर लाधला साचार अखंडित. असो आगवे हे तत्व असामान्य जाणवनिया धन्य झाले ज्ञाते. परी जे इतर मुमुक्षु साचार उत्कंठित फार जया ठाई. पार्थातया मज पुरुषोत्तमा ते अनन्य जो भेटे शुद्ध ज्ञाने. सर्वज्ञ तो जाण धन्य त्याचा प्रेमा. भक्तीची ही सीमा तोची एक. ऐशा परी देखा अध्याया शेवटी. त्रैलोक्याचा पती बोलिला तो आणि संतोषून तेणे वारंवार ज्ञानाची साचार वखाणिले. जे का संसाराचा करोनी निरास पाहत्या जीवास एकाएकी. पाहता पाहता देई स्वरूपाची करोनियासाची ओळखण. मग तया जीवा बैसवी निदानी राजसिंहासनी स्वानंदाच्या. पाहे धनुर्धरा जीवासी साचार ब्रह्मसाक्षात्कार व्हावयासी. शुद्ध ज्ञानाविण सामर्थ्य संपन्न नाहीच साधन दुजे ऐसे. म्हणून निभ्रांत सर्व साधनात ज्ञानाची हे श्रेष्ठ देव म्हणे. आत्मजिज्ञासू जे ऐसे होते थोर तयांनी साचार संतोषून. वाहिले ज्ञानाचे आदरे सर्वस्व ओवाळूनी जीव भावतोही. घुसू लागे वेगे मनी वस्तू तीच जडे प्रेमसाच जिये ठाई. प्रेमाची ही रीत ऐसीच निभ्रांत म्हणून या येथ जिज्ञासू जे. तया मुमुक्षुस ज्ञानाचे दर्शन जोवरी संपूर्ण नाही झाले तोवरी ते कैसे घडेल म्हणून उत्कंठा लागून राहे त्यासी. घडताही कैसे लाभेला अखंड म्हणून उदंड झटती ते. तरी सम्यक ज्ञान व्हावया स्वाधीन करावे प्रयत्न कैशारीती. झाले तरी कैसे व्हावे वृद्धिंगत लागे हे यथार्थ जाणावया. ना तरी घालो न मोह आवरण ज्ञानाचे दर्शन घडोनेदी. घडताची तेथे आणि तसे विघ्न नाना दाखवून आडमार्ग. असे ज्ञानासी या विरोधी जे काही येथे लागे तेही पहावया. मग ज्ञाना लागी विरोधी साचार तया दूर घालवोनी. प्रवेश करून देईल ज ज्ञानी तेची घेऊ ध्यानी सर्व भावे. ऐसी इच्छा सर्व ज्ञान जिज्ञासूंनी धरिली जी मनी तुम्ही येथे. तीच इच्छा पूर्ण करावया आता बोलेल तो भरता पद्मजेचा. जेणे योगे ज्ञान लाभोनी त्वरित होय वृद्धिंगत
विश्रांतीही. देव येथे त्याच दैवी संपत्तीचे करतील साचे निरूपण. आणि शुद्ध ज्ञाना ठेवून या दूर होय जी माहेर प्रीती द्वेषा. ऐसी असुरी जी संपत्ती अघोर तीही सविस्तर सांगतील. दैवासुर ऐशा संपत्ती या दोन स्वभावे कारण इष्टानिष्टा. नवमाध्यायीच संक्षेपे तयांची उभारणीसाची केली होती. तेची तयांचा संपूर्ण विचार करणे साचार होते योग्य. परी दुजे तेव्हा बोलणे निघून गेले ते राहून तिये वेळी. म्हणून ते येथे प्रसंगानुसार देव सविस्तर बोलतील. तोची हा जाणावा 16वा अध्याय अनुक्रमे होय ग्रंथाचा या. असो याची दोन्ही समर्थ संपत्ती हिताहिती होती ज्ञानाची या. तरी मोहरूपी रात्री माझी भली धर्मार्थ लाविली दिवटीची. तेवी मुमुक्षुस मार्ग दावी जी का संपत्ती ती ऐका दैव आधी. मिळविले जाती ज्या ठाई अनेक पदार्थ पोषक एकमेका. तया पदार्थांच्या समूहा संपत्ती ऐसे नाव देती जगा माझी. दैवी संपत्ती ती एकची आश्रय दैवी गुणा होय म्हणून या. तिये लागी दैवी संपत्ती हे नाव सुखाचा उद्भव असे जेथे. जय जय रघुवीर समर्थ.